तिला. तिथे बघूया, मजा येईल. काय बरोबर ना? चला मग त्याच्यानंतर मला वाटतं आपण दुसरे 1-2 मंदिर आहेत, 5 मंदिर छोटे छोटे, ते पण बघणार आहोत. तिकडे पण जाऊन दर्शन घ्यायचं आहे. तर बघूया मग गौरी केदारेश्वर मंदिर. पण आम्ही इकडे ना गल्ल्यात जाम आहेत, बाकी काय माहीत नाही, पण गल्ल्या जाम आहेत सगळे मंदिर. पण गल्लीमध्ये हा ना, बनारसच्या गल्लीमध्ये जाम लागले, एकदम भुलभुलल्यासारख्या गल्ल्या. कोणती गल्ली आली आपल्याला? इकडं मान्या इकडं आली की एक वेगळीच वाईब येते ना, एकदम मस्त वाटतं आलं की. गंगा आरतीसाठी वाटते हे सगळे आले. हां, गर्दी तर असेलच रे. ते तर बरं झालं लवकर आलं. हां, किती मजा येईल, खूप मजा. हे चल घे. सो गाईस, आता आम्ही बसलेलो आहे बोटमध्ये आणि गंगा आरती बघण्यासाठी आम्ही बोटमध्ये जाणार. मानव नौकरी करते थे, डेड बॉडी जलाने का काम। यहाँ पे 2 तरीके से बॉडी को जलाया जाता है, नीचे लकड़ी से जलाते हैं, ऊपर इलेक्ट्रिक से। यहाँ हाथ जोड़ के सब लोग नमस्कार कर लीजिए, जहाँ पे बॉडी जल रहा है। राजा श्री कृष्णदेव राय जी का, उसके बाजू में येलो कलर का जो सामने बिल्डिंग है, घाट का नाम है केदार घाट। ऊपर में गौरी केदारेश्वर जी का मंदिर है, ये कोयल प्रभुलिंग है। इनको कोई स्थापित नहीं किया। आधा भगवान शंकर, राधा माता पार्वती प्रकट हुए आते नादेश्वर मकर संक्रांति के दिन। यहाँ पे अगर एक बार दर्शन करेंगे तो बद्रीनाथ केदारनाथ का 7 बार का तीर्थ प्राप्त होगा आपको। चला गाईस, आता आम्ही गंगा आरतीकडून निघालेलो आहे. हे बघा, इकडे थोडीफार चालूच आहे. डोंगरचं नाव माहिती आहे? कैलाश पर्वत. कोणच नाही चढला ना. चला गौरी केदारेश्वर मंदिरात जाऊया. आता गंगा आरती झालेली आहे आमची. आता 5 मंदिर करायचे, तर त्याच्यातला हा सर्वात पहिला मंदिर. आम्हाला बिलकुल पण थांबून नाही देते, नुसता पलतोय. नाही, या टकल्याने ना मला 2 बार पाडलाय आज. किती बार? 2. इतकं म्हणजे एक बार मला खुर्चीवरून पाडला आणि आता चालत चालत पण पाडला. तुझी गलती आहे. तू का माझ्या पायाच्या समोर येतो आणि मला नुसता पाडतो? पाय का दिला तुला? खालती बघता नाही येत का? खालती काय? आता यो माझा हात बघून चालतोय. मी खालती बघून चालू का आता पुढे बघून चालू? खालती बघून. पण तुम्ही पाडला का ते सांग, बाकी सोड. तुम्ही पाडलास का मला? ते पण 2 बार. माझ्या चप्पलवर पाय दिले. नाही, तुम्ही माझी चप्पलवरती का असं पुढे पुढे चालत होता? 2 बार कशाला पाडला पहिले ते सांग. मला एक खुर्ची खेचून पण पाडला. या खुर्ची तुम्ही जाणबुजून खेचली होती याने. एकतर याने खुर्ची जाणबुजून खेचली, मला पाडला, ते पण मुद्दामून, कारण त्याचा बदला घ्यायचा होता त्याला, हा ना. ही पण मला हसली होती. मी पण मी याला पाडला नव्हता, मी हसलो होतो. मग हसला म्हणून कोण पाडतो का? गुलू गुलू हसत होती. गुलू 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 हसत होतो. मी गुलू गुलू कधी हसलोय का?
कोणाला लात मारत होतं की मी पडलो की त्या धक्के ती गुलुगुलू हसत होती गुलुगुलू. पण मी गुलू गुलू कशाला हसलो? मी बिनकामाचं थोडी हसलो. तू पडलास कसा तोंडावर? गाईस आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन आमच्या काशीपीठ वरून चाललोय. सो आता आम्ही निघतोय अयोध्याला आणि बसने जाणार आहोत. सो मला सांग आता तुला कसं वाटलं काशीमध्ये? मला खूप मस्त वाटलं, खूप मजा आली, आम्ही खूप एन्जॉय केलं. आता आम्ही तुझं एक्सप्रेस आलो अयोध्याला. तुम्ही बघत राहा आणि सबस्क्राईब, जे नवीन असेल त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं तुमचं प्रेम देत राहा. थँक्यू, बाय. स्टेशन आपला बस स्टॉप वरती किती आवाज आहे ना, तुझा आवाज खूप कमी आहे. सो गाईज भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये